स्कूल्स असल्या जरी तरी तिथल्या लोकल मुलांना ॲडमिशन मिळत नव्हत्या. त्यांची ॲडमिशन नाकारली गेली की तुम्ही शेतकरी कुटुंबातले आहेत, त्यामुळे तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते आमच्या या मुलांबरोबर मॅच होऊ शकणार नाही. जुन्या ब्रिटिशांनी चालू केलेले 100-150 वर्षापूर्वीचे त्यांनी तुम्हाला तिथे न होण्यासाठी विरोध केले, त्रास दिला, असं काय झालं? त्यांना बेसिकली हे वाटतच नव्हतं की ही स्कूल एवढी मोठी होऊ शकते. ठीक आहे, तुमची स्वतःची स्कूल आहे, सासऱ्यांची आहे, म्हणून तुम्हाला तिथे घेतले गेले आणि मग ह्या काय करू शकणार आहे? साधारण किती वर्ष लागले या सगळ्याला? 15 वर्ष. 15 वर्ष तुम्ही टीचर म्हणून काम केलं? आजची जनरेशन मोबाईल, मी अजूनही शाळेमध्ये मोबाईल अलाउड करत नाही. हॉस्टेलमध्ये मोबाईल अलाउड अजिबात नाही. कोणाला जर स्कूल इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर यायला पाहिजे की नाही? जर तुम्हाला स्कूल इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर तुम्हाला मुलांची सायकोलॉजी माहिती असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतः शाळा चालवता एखाद्या वुमन ऑन्टरप्रिनरला काय सल्ला द्याल? तिच्यामध्ये काय पाहिजे की जे तुम्ही समाजामध्ये ऍक्सेप्ट व्हाल, एक्सेल व्हाल? की तुम्ही जेंडर बायस असायलाच नाही पाहिजे. नमस्कार मॅडम, नमस्ते. माझ्या पॉडकास्टवर आले तुम्ही. आज आपल्याकडं डॉक्टर तेजस्विनी जतीन बिलारे मॅडम, पुस्तकांचं गाव तुम्ही ऐकलं असेल, त्या गावातून आपल्या पॉडकास्टवर आल्यात. फर्स्ट लेडी ऑन्टरप्रेनर आपल्या पॉडकास्टवर आलेले आहेत आणि स्पेशली त्यांच्या बऱ्याचशा स्कूल्स आहेत, 2-3 स्कूल्स आहेत महाबळेश्वर आणि त्या एरियामध्ये. काही रेसिडेन्शियल स्कूल, काही अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठी, मुलांसाठी स्कूल आहे. तर आपण आज त्यांच्याकडनं एक स्कूल ऑन्टरप्रिनर कसं असतात, काय करायला लागतं, कुणाला जर स्कूल चालू करायची असेल तर काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आणि त्यांची जर्नी आपण बोलूया. मॅडम, आपण सुरुवात करूया की तुम्हाला लहानपणीपासूनच स्कूल चालू करायची होती का लग्न झालं आणि त्यानंतर सासरी स्कूल्स होत्या अँड यू गॉट पॅशन इन टू इट? काय होतं, कसं आहे तुमचं बॅकग्राऊंड? सर्वप्रथम तर नमस्कार सागर सर, कारण तुम्ही मला इथे बोलवलं आणि इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद. तुमचा जो पहिला प्रश्न आहे ना की मला पहिल्यापासून एज्युकेशन सेक्टरमध्ये जायचं होतं का, तर उत्तर असेल नाही. मला अजिबात एज्युकेशन सेक्टरमध्ये इंटरेस्टही नव्हता आणि मला इच्छाही नव्हती. पण परिस्थितीनुसार म्हणायला हरकत नाही किंवा घरातनं लग्न झाल्यानंतर मी ऑलरेडी ज्यावेळेस इथे लग्न होऊन आले तर आमच्याकडे ऑलरेडी शाळा होत्या. माझ्या सासऱ्यांनी शाळा सुरू केल्या होत्या. त्यांचं जे पॅशन होतं की तिथल्या गावातल्या मुलांचं शिक्षण व्हावं. खरं सांगायचं तर तिथं पाचगणी ही तशी एज्युकेशन हब आहे. सो एज्युकेशन हब असल्यामुळे तिथे अनेक स्कूल्स आहेत. पण खरी गंमत अशी होती ना की तिथे अनेक स्कूल्स असल्या जरी तरी तिथल्या लोकल मुलांना ॲडमिशन मिळत नव्हत्या. सो लोकल मुलांना ॲडमिशन मिळायसाठीचा जो क्रायटेरिया असायचा, त्यांचं असं म्हणणं असायचं की त्या मुलांच्या आईवडिलांना सुद्धा इंग्लिश बोलता आलं पाहिजे. त्या मुलांना ते जे सगळे मॅनर्स आहेत त्यानुसार त्यांनी वागलं पाहिजे आणि हे जर असेल तरच तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळणार. आणि माझ्या सासऱ्यांना सुद्धा तिथे ॲडमिशन घ्यायची होती, पण त्यावेळेस त्यांची ॲडमिशन नाकारली गेली ह्याच रिझननी की तुम्ही एक फार्मर्स बॅकग्राऊंडमधनं येत आहे, तुम्ही शेतकरी कुटुंबातले आहेत, त्यामुळे तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते आमच्या ह्या मुलांबरोबर मॅच होऊ शकणार नाही. आणि तिथे कुठेतरी त्यांच्या मनाला हे खटकलं की आमच्या ह्या भागामध्ये येऊन तुम्ही स्कूल चालू करताय, पण आमच्या लोकल मुलांना तुम्ही मात्र स्कूल मध्ये परमिशन देत नाही किंवा ॲडमिशन देत नाही. सो हा त्यांचा जो थॉट प्रोसेस होता, त्या विचाराने त्यांनी स्कूल सुरुवात केली. सो सुरुवात ज्यावेळेस झाली स्कूलची 1987ला आमची हिल रेंज एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर अर्थात अनेक चॅलेंजेस त्यावेळेस पण होते. पण त्यावेळेस पतंगराव कदम जे माझ्या सासऱ्यांचे खूप चांगले मित्र होते आणि ते त्यावेळेस शिक्षण मंत्री होते. सो त्यांनी तिथे खाली येऊन म्हणजे आमच्या शाळेच्या तिथे येऊन आवर्जून तिथे बसून त्यांनी त्या शाळेची परमिशन तिथे दिली. सो लोकल लोकांची ती एकमेव शाळा त्यावेळेस सुरू झाली आणि तिथून पुढे त्यांनी ॲडमिशन आपल्या लोकल लोकांना द्यायला सुरुवात केली, लोकल मुलांना द्यायला सुरुवात केली, कुठल्याही प्रकारचा क्रायटेरिया न ठेवता किंवा कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर असा दबाव नाही आणला की तुमच्या घराचं बॅकग्राऊंड काय आहे किंवा तुमच्या मुलांना. जेव्हा त्यांनी ती स्कूल चालू केली तेव्हा हे जे एस्टॅब्लिश स्कूल्स होते है ना, काही कॉन्व्हेंट, काही बऱ्याचशा जुन्या ब्रिटिशांनी चालू केलेल्या 100-150 वर्षापूर्वीच्या स्कूल, त्यांनी तुम्हाला तिथे
न होण्यासाठी काही असे विरोध केले, त्रास दिला, असं काय झालं? नाही, तसं तर खरं काही झालं नाही, कारण त्यांना बेसिकली हे वाटतच नव्हतं की ही स्कूल एवढी फ्लरिश होईल किंवा ही स्कूल एवढी मोठी होऊ शकते. सो त्यांना त्या वेल टू डू स्कूल्स होत्या किंवा वेल इस्टॅब्लिश स्कूल्स होत्या. सो नॅचरली त्यांच्यासाठी त्यांच्यासमोर आमच्या स्कूल खूप छोटी होती. सो त्यांना ती भीती अजिबातच नव्हती. पण स्लोली ज्यावेळेस हळूहळू आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली, माझ्या सासऱ्यांनी आणि बाकीच्यांनी. आणि माझ्या लग्नानंतर मी ज्यावेळेस तिथे आले त्यावेळेस माझ्या सासऱ्यांनी सांगितले की तुझं जे शिक्षण झालं आहे, आय एम मास्टर्स इन इंग्लिश, सो तुझ्या त्या शिक्षणाचा काहीतरी शाळेसाठी उपयोग झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस त्यांनी हे सांगितलं त्यावेळेस मला एकच सांगितलं की तुला शाळेकडे लक्ष घालायचं आहे. त्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे ते म्हणाले की मी शाळेकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही, सो तुझं काम आहे ते तू तिथे कर. सो सुरुवातीला त्यांनी पहिला मंत्र जर मला काही दिला असेल तर त्यांनी सांगितलं होतं की तू स्वतः मालक म्हणून जाऊ नकोस, तू तिथली नोकर आहे हे समजून तू जा. आणि त्यांनी सुरुवातच मला अशी करून दिली की तू तिथं पहिली ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून जायचं नाही, तू एक टीचर म्हणून तिथं जॉब करायचा. सो ती माझी पहिली सुरुवात होती. अच्छा, तिथून तुम्ही स्कूल इंडस्ट्रीमध्ये आले. मग तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये आले तुम्हाला इनिशियली काय चॅलेंजेस फेस झाले? पहिला चॅलेंज आता बरेच जण म्हणतात नेपोटिझमचा. थोडक्यात त्यावेळेस पण असं झालं की तुमची स्वतःची लेडीज तर होत्या, म्हणजे टीचर्स म्हणून लेडीज बऱ्याच होत्या, पण प्रश्न असा होता की त्यांच्या इन्फ्लुएन्समुळे ते आले किंवा त्यांचं स्वतःच्या केपेबिलिटी म्हणून नाही आले. तर त्यांचं म्हणणं असं आलं होतं की हां ठीक आहे, तुमची स्वतःची स्कूल आहे, सासऱ्यांची आहे म्हणून तुम्हाला तिथे घेतले गेले आणि मग ह्या काय करू शकणार आहेत किंवा ह्यांना त्यातलं काय माहितीये. सो कसं तुम्ही मोडलं, हे कसं ब्रेक? त्यासाठी मला बराच स्ट्रगल करायला लागलं. म्हणजे काय केलं तुम्ही हे ब्रेक? सो सुरुवातीला तर मी जसं सांगितलं मी सगळ्यांबरोबर टीचर म्हणूनच राहिले. सो मला सुद्धा सगळ्यांसारखीच बोलणी बसायची, जे बाकीच्या टीचर्सना असायची तसेच मला पण असायची. म्हणजे समजा मला 1 मिनिट जरी लेट झाला स्कूलमध्ये जाण्यासाठी, कारण आमची शाळा सुरू व्हायची सकाळी 7:30ला. सो त्यांचं म्हणणं असायचं की 7:30च्या 10 मिनिटं आधी तरी सगळ्या शिक्षकांनी शाळेमध्ये हजर पाहिजे, तुमच्या सकाळचे ट्युशन सुरू होणार आहेत, त्यामुळे ती गोष्ट अतिशय महत्त्वाची होती. सो पंक्च्युअलिटी जर तुम्ही स्वतःच पाळत नसाल तर तुम्ही दुसऱ्यांना काय शिकवणार. सो कधीतरी असं व्हायचं की मुलं लहान असताना साहजिक आहे कधीतरी 1 मिनिट इकडे तिकडे लेट झाला तर तिथं गेल्यानंतर मला सुद्धा मनात धाकधूक असायची, कारण तिथले जे प्रिन्सिपल होते ते फार कडक होते, आमचे जमदाडे सर म्हणून होते. सो माझ्या सासऱ्यांनी त्यांना सांगून ठेवलं होतं की माझी सून जरी असेल तरी तिला बाकीचा नियम वेगळा नाही लागला पाहिजे, तिला सुद्धा तोच नियम पाहिजे जो बाकीच्यांचा आहे. आणि त्यामुळे 1 मिनिट जरी लेट झालं तरी मलाही तेवढीच बोलणी बसायची जी माझ्या बाकीच्या शिक्षकांना बसायची. त्यामुळे कुठेतरी हे मोडीत काढलं मी की नाही बाबा, ही पण आपल्यासारखीच आहे, हिला पण त्यातनंच जायला लागतं जे आपल्याला जायला लागतं. म्हणजे मला कुठल्याही प्रकारची वेगळी फॅसिलिटी किंवा वेगळी ट्रीटमेंट दिली गेली. पण तुम्ही प्रूव्ह कसं केलं की मी बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे? तर सुरुवात तेच सांगते, म्हणजे ॲज अ टीचर म्हणून मी जॉब सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू टीचिंगमध्ये चांगला हात बसला, त्यानंतर मुलांमध्ये चांगलं हे व्हायला लागलं. मग कुठेतरी ज्यावेळेस माझं जो सब स्टाफ आहे त्यांच्याबरोबर माझं कनेक्शन किंवा त्यांना जसं हँडलिंगचं आहे हे ज्यावेळेस सासऱ्यांनी पाहिलं की हां आता ही पूर्णतः तयार झाली आहे आणि आता हिला आपण घेऊ शकतो. साधारण किती वर्ष लागले या सगळ्याला? 15 वर्ष. 15 वर्ष तुम्ही टीचर म्हणून काम केलं? वाव. 15 वर्ष टीचर म्हणून जॉब केला आणि 15 वर्षांनंतर मग मी त्याच्यामध्ये ॲज अ मॅनेजमेंटचा रोल सुरू केला. आणि तोपर्यंत मला जेवढं काही सगळ्यांना आपलंसं करता आलं ते करता आलं. आणि त्यामुळे कसं झालं की मला छोट्या छोट्या गोष्टींची माहिती झाली की म्हणजे जे सब स्टाफ असेल किंवा माझं टीचिंग स्टाफ असेल, सो ह्या लोकांना काय चॅलेंजेस फेस होतात किंवा मुलं असतील, पालक असतील. टीचर सारखा पगार मिळायचा? हो, मी सुद्धा पगारच घ्यायची. हो का? हो, टीचर सारखाच पगार जो बाकीच्यांना होता तोच मला पण पगार असायचा. त्यानंतर रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळे अर्थात फूड फॅसिलिटी होतीच, त्यामुळे सगळ्यांबरोबर तिथे मी डायनिंग हॉलमध्ये मी सगळ्यांबरोबरच जेवायला असायचे. त्यांच्या ज्या ड्युटीज असायच्या त्या सगळ्या ड्युटीज मी सुद्धा पूर्ण केल्या. सो माझ्या TOD आणि MOD म्हटलं जातं आमच्याकडे, मास्टर्स ऑन ड्युटी आणि टीचर्स ऑन ड्युटी. सो प्रत्येकाची एक दिवस टर्न असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण दिवसाची ड्युटी करायची असते, कारण रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळे मुलांच्यावर लक्ष ठेवायचं. म्हणजे सकाळी 7:30ला जे क्लासेस सुरू होतात ते संध्याकाळी 7:30-8:30 पर्यंत. फार मोठी जबाबदारी आहे ना, मुलं आणि ते पण तुमच्याकडे राहायला येतात. नक्कीच. काय तुम्हाला अप्स अँड डाऊन्स, काय चॅलेंजेस फेस होतात? चॅलेंजेस तर आजची जनरेशन, मोबाईल,
है ना? Correct. बरेचसे काही बाहेरचे इन्फ्लुएन्स जे चांगले नाहीत, हे कसं काय तुम्ही मॅनेज करता? आता खरं सांगायचं, तुम्ही जसं सांगितलं की मोबाईल हा आत्ताचा, ज्यावेळेस मी सुरुवात शाळेमध्ये केली त्यावेळेस मोबाईल्स नव्हतेच. त्यामुळे त्यावेळेस चॅलेंजेस दुसरे होते. तर आत्ताचे जे चॅलेंजेस आहेत ना, आता खरं सांगायचं तर मुलं खूप हळवी झाली आहेत म्हणायला लागेल, किंवा खूप सेंटिमेंटल आहे. रादर त्यापेक्षा असं म्हणायला लागेल की पालकांचं असं झालं आहे की माझा मुलगा म्हणजे कुणीतरी आहे आणि माझ्या मुलाला स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे, असे प्रत्येक पालकाचं म्हणणं आहे. आणि ज्यावेळेस मी हे पालकांना समजून सांगायचं बघते की तुम्ही ज्यावेळेस असं स्पेशल ट्रीटमेंट त्यांना द्यायचा प्रयत्न करताल तर साहजिक आहे तुमच्या मुलाला नवीन जगामध्ये बाहेर पडल्यानंतर त्याला जे चॅलेंजेस येतात ते समजणार नाही आहे. सो कुठेतरी मला हे पालकांना खूप समजावून सांगायला लागतं. दुसरी गोष्ट अशी आहे की मोबाईल देऊ नका. मी अजूनही शाळेमध्ये मोबाईल अलाउड करत नाही, हॉस्टेलमध्ये मोबाईल अलाउड अजिबात नाही. मग ते वन्स अ वीक कॉल करतात? वन्स अ वीक कॉल असतात. 15 दिवसानंतर माझ्याकडे कॉल होतात. म्हणजे 15 दिवसानंतर शाळेच्या ऑफिसमध्ये एक कॉलिंगसाठीचा माझा मोबाईल आहे, त्याच्यावरनं मुलांना कॉल केलं जातं. हो का? पण एक आहे की आम्ही रोजचे व्हिडिओज मुलांचे काढतो पाठवतो. आणि एक ग्रुप केलेला आहे, फॉर्म केलेला आहे आमच्या बोर्डिंग सेक्शनचा. सो त्याच्यावर ते रोजच्या रोज व्हिडिओज अपलोड केले जातात. अच्छा. सो बेसिकली त्यांना मुलांना पाहता येतं, पण जो मोबाईलचा मिसयूज आहे तो आमच्याकडे होत नाही. तुम्ही एखाद्या वुमन ऑन्टरप्रिनरला, कारण तुम्ही 15 वर्ष करून आले आणि आता स्वतः शाळा चालवता, एखाद्या वुमन ऑन्टरप्रिनरला काय सल्ला द्याल की काय तिच्यामध्ये बदल किंवा काय पाहिजे की जे तुम्ही समाजामध्ये ॲक्सेप्ट व्हाल, एक्सेल व्हाल, काय केलं पाहिजे? बेसिकली पहिली गोष्ट आहे ना की जसं आजचं पण मी सेशन सकाळचं ऐकलं की तुम्ही जेंडर बायस असायलाच नाही पाहिजे. जेंडर बायस न होता तुम्ही सुद्धा तेच करू शकता जे बाकीचे करू शकता. सो पहिली गोष्ट अशी आहे ना की मी वुमन आहे किंवा मी मेल डॉमिनेटिंग वर्ल्डमध्ये मी काम करते असं काही न मानता आपल्याकडे जर काम करण्याची काबिलियत असेल किंवा शक्ती असेल सो तो नक्कीच तुम्ही स्वतःला एस्टॅब्लिश करू शकता. त्यासाठी अर्थात चिकाटी, मेहनत ही खूप महत्त्वाची आहे. आणि जसं मी म्हणते की शॉर्टकट कशालाच नाही आहे. तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्हाला काम करायचं आहे. आजही मला एखादा कार्यक्रम असेल किंवा एखादी कुठली महत्त्वाचा इव्हेंट असेल तर आजही मी 24 तासापेक्षा जास्त काम करते. सो मला तो इव्हेंट पूर्ण होत नाही तोपर्यंत मला झोप लागत नाही. पूर्ण बारीक मायन्यूट डिटेल्स माझ्याकडे असतात. सो प्रत्येक गोष्टीचा विचार करून मी तो केलेला असतो की आणि एक बॅकअप प्लॅन तयार असतो की हे झालं, समजा हे नाही जमलं तर ह्याच्या नंतर आपण काय करू शकतो. सो हा पूर्णतः मी प्लॅन रेडी करते. प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही रेडी असतात आणि त्यानंतर मी एक्झिक्युशन करते. आता मॅम आमच्या पण 2 स्कूल आहेत पुण्यामध्ये, क्लारा ग्लोबल स्कूल नावाने. माझी मिसेस रन करते आणि तिची वहिनी. तर तुमच्या मते काय आहे की आजच्या जनरेशनमध्ये कोणाला जर स्कूल इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल किंवा स्कूल्स काढायच्या असतील तर यायला पाहिजे की नाही, आणि जर यायचं असेल तर काय प्रिकॉशन्स त्यांनी घेतले पाहिजे? स्कूल इंडस्ट्री अशी आहे ना की तुम्हाला मुलांबद्दल असणारी आवड पहिली गोष्ट महत्त्वाची आहे. जर तुम्हाला स्कूल इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर तुम्हाला बारकावे सुद्धा असले पाहिजे माहिती, मुलांची सायकोलॉजी माहिती असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी माझ्या शाळेमध्ये सायकॅट्रिस्ट आहेत किंवा काउन्सिलर्स आहेत. सो आत्ताच्या काळाला काउन्सिलर्सची अतिशय महत्त्वाची आणि गरज आहे. सो तो तर पहिला महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की का नाही येऊ शकतात. अनेक स्कूल जरी झाल्या तरी जसं आपलं पॉप्युलेशन आहे ह्या स्कूलसुद्धा कमीच पडत आहेत. बरोबर. सो त्यामुळे अजून जर कुणी ह्याच्यामध्ये उतरायचं असेल आणि एखाद्या लेडीजनं जर त्याच्यामध्ये उतरायचं असेल तर ऑलवेज वेलकम. आणि अर्थात जर सेकंडरी प्रिकॉशन जो आपल्याला घ्यायचं आहे की ज्या मान्यता महत्त्वाच्या आहेत किंवा जे आपल्याला गव्हर्नमेंट अफिलिएशन जे आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या लिगल गोष्टी सगळ्या केल्यानंतर तुम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये उतरू शकता. परफेक्ट. मला आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिली आता की कुठलाही एक बिझनेस चालू करायला, एनिथिंग जे मागचे 20-25 वर्ष तुम्ही शिकला, स्कूलमध्ये असू, बऱ्याच लोकांना भेटून, वॉट एव्हर, तुम्ही काय कराल? जसं मी सांगितलं, स्कूल एस्टॅब्लिशमेंट तर माझी आहेच, त्यामुळे तो ऑलरेडी मी त्या बिझनेसमध्ये आहे. सो त्या व्यतिरिक्त जर दुसरं मला काही करायचं झालं तर मी नक्कीच फॅशन इंडस्ट्रीकडे वळेल. फॅशन इंडस्ट्री.
तर फॅशन इंडस्ट्रीमध्ये तुम्ही स्वतःचे प्रॉडक्ट्स बनवाल फॅशन सर्व्हिस कन्सल्टिंगमध्ये कशामध्ये जा नाही, मी स्वतःचे प्रोडक्ट्स बनवेल. स्वतःचे प्रॉडक्ट्स इन फॅशन. येस. ओके, गुड. थँक्यू सो मच you so मॅडम. much. मस्त वाटलं भेटून. मला सुद्धा खूप आवडलं. छान, थँक्यू. Thank you. माझा सुद्धा हा पहिलाच ब्रॉडकास्ट आहे. हो, व्हेरी गुड. तर आपण आज मॅडमकडनं काय शिकलो, तर कुठल्याही वुमन ऑन्टरप्रिनरला करायचं असेल तर यू शुड बी सेल्फ कॉन्फिडंट, चिकाटी सोडली नाही पाहिजे, आणि ऑलवेज यू शुड बिलीव्ह इन युअर सेल्फ, की बाकी मेन करू शकता म्हणजे आपण नाही करू शकत असं कधीच आणायचं नाही. आणि जे मी स्वतः अजून एक गोष्ट जे शिकलो, की मॅमच्या सासऱ्यांनी त्यांना 15 वर्ष जॉब करायला लावला बिफोर गिविंग द मॅनेजमेंट रोल. आय थिंक ही फार मोठी गोष्ट आहे. गावाकडे एखाद्या माणसाने असं डिसिजन घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. ती सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.